कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलदार. त्यांनी समजा हे आमचं युनियन हे एवढं वीक आहे, एवढं स्ट्रॉंग नाही आहे, तर त्यांना अन्याय होऊ नये या कॅपिटलिस्टकडून. द अँझायटी ऑफ द स्टेट फॉर इम्प्रूव्हिंग द जनरल इकॉनॉमिक कंडिशन ऑफ some of its less favored members appears to be in suppression of the old principle. The object of this act is to, what is the main object of the Minimum Wages Act 1948 is to prevent exploitation of the workers, and for this purpose it aims at fixation of minimum wages which employer must pay. आता कायद्याने मॅन्डेटरी झालं म्हणजे हा कायदा मेनली कुणासाठी आहे तर लेबर्सच्या सेफ्टीसाठी आहे. आणि इथं जो मिनिमम वेज सेंट्रल गव्हर्नमेंटने ठरवलेला आहे तो एम्प्लॉयर मस्ट पे. The legislature undoubtedly intended to apply the act to those industries or localities in which by reason of causes such as unorganized labor, म्हणजे जिथं जिथं फार स्ट्रॉंग युनियन्स नाही आहेत किंवा जिथं एक्सप्लॉयटेशनची शक्यता आहे तिथं तर हे लागू आहे. नंतर लाईक अदर ब्रांचेस ऑफ लेबर लेजिस्लेशन द सिक्युरिटी ऑफ इंडस्ट्रियल पीस अँड एफिशियन्सी मे बी केप्ट इन व्ह्यू वेन गिव्हिंग इफेक्ट टू द प्रोव्हिजन. आता दुसरं पण उद्दिष्ट असं आहे की देअर मस्ट बी इंडस्ट्रियल पीस. आता जर तुम्ही एक्सप्लॉयटेशन लेबरचं करायला लागलात, त्यांना कमी पगार देऊन खूप काम करून घ्यायचे, तर देअर विल बी अनरेस्ट इन द इंडस्ट्रियल सेक्टर्स, म्हणजे तिथं अशांतता कलह निर्माण होतील. तर इथं मेन उद्दिष्ट तर आहे की देअर शुड नॉट बी एक्सप्लॉयटेशन बाय द एम्प्लॉयर आणि मिनिमम वेज हे लेबर्सना मिळालेच पाहिजे. म्हणजे इथं आम्ही लेबर्सची सेफ्टी बघितली, पण अल्टिमेट ऑब्जेक्ट आमचं काय आहे तर देअर मस्ट बी इंडस्ट्रियल पीस, औद्योगिक शांतता असली पाहिजे, हे पण आमचं उद्दिष्ट आहे. तर द पॉलिसी ऑफ द ॲक्ट देअरफॉर इज टू प्रिव्हेंट एम्प्लॉयमेंट ऑफ स्वेटेड लेबर, म्हणजे हे जे श्रमजीवी घाम घालणारे जे लेबरर्स आहेत तर त्यांना प्रोटेक्ट करणं आणि त्यांची प्रोटेक्ट करून त्यांची एफिशियन्सी पण प्रिझर्व केली पाहिजे. म्हणजे विनाकारण एक्सप्लॉयटेशन करून जास्त काम करून घेतलं तर त्यांची कार्यक्षमता पण कमी होईल, हे पण उद्दिष्ट आहे. इट शुड देअरफॉर प्रोव्हाइड नॉट मिअरली फॉर द बेअर सबसिस्टन्स ऑफ हिज लाईफ बट द प्रिझर्वेशन ऑफ द वर्कर्स. आता आपण काय म्हणतो, केवळ त्यांना अन्न वस्त्र निवारा मिनिमम मिळावा, म्हणजे जगण्यास आवश्यक गोष्टी मिळावा एवढंच नाही त्यांना प्रोव्हाइड करून चालणार, तर त्यांची कार्यक्षमता व्यवस्थित राहण्याच्या दृष्टीने हे मिनिमम वेज तुम्ही प्रिस्क्राईब केले पाहिजे. आता ह्यामध्ये काय काय तर नुसतं अन्न वस्त्र निवारा नाही तर मेडिकल एड पाहिजे, किंवा त्यांना पोषण असलेला न्यूट्रिशियस फूड मिळालं पाहिजे, किंवा त्यांना एज्युकेशनल फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे. तर हे सुद्धा सगळं ह्यामध्ये कव्हर झालं पाहिजे. याला लिव्हिंग वेजेस म्हणतात. आता पूर्वीच्या काळी फक्त लिव्हिंग म्हणजे जगणं म्हणजे अन्न वस्त्र निवारा एवढ्याच गोष्टी लिमिटेड होत्या. आताच्या काळात त्यामध्ये मेडिकल एड पाहिजे, एज्युकेशनल फॅसिलिटीज पाहिजेत, न्यूट्रिशियस फूड पाहिजे, चांगलं हवा उजेड पाहिजे, प्युअर वॉटर पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आता ह्या लिव्हिंग वेजेसमध्ये येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कव्हर झाल्या पाहिजेत असं वेज डिस्क्राईब केलं पाहिजे. आणि त्यामुळं ह्या लेबरची काय होईल, दे विल बी एफिशियंट, म्हणजे त्यांची एफिशियन्सी पण वाढेल आणि ते चांगल्या पद्धतीने राहू शकतील. तर ह्या उद्दिष्टाने हा कायदा पास केलेला आहे. आता व्हॉट इज द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी ऑफ दॅट. आता कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी याचा अर्थ सांगते, कुठलाही कायदा हा आपल्या घटनेला धरून असला पाहिजे. घटनेच्या विरोधात जर त्यातली एखादी प्रोव्हिजन असेल किंवा एंटायर कायदा जर घटनेविरोधी असेल तर आम्ही त्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी सुप्रीम कोर्टात चॅलेंज करू शकतो की हे घटनेला नाही, घटनाबाह्य जर असेल तर तो कायदा रद्द केला जाऊ शकतो, किंवा ती जी प्रोव्हिजन आहे जी घटनाविरोधी आहे तर ती सुद्धा डिलीट केली जाऊ शकते. तर आता ह्या कायद्याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी काय बघा. A draft convention on the question of minimum wages was adopted at the International Labour Conference held in Geneva. जिनिवाला जी इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे तिथं हा ड्राफ्ट कन्व्हेन्शन ठेवलं. अँड द मिनिमम वेज फिक्सेशन मशिनरी ओनली इन द केस ऑफ ट्रेडर्स ऑफ पार्ट्स ऑफ ट्रेडर्स इन विच नो अरेंजमेंट्स एक्झिस्ट फॉर द इफेक्टिव्ह रेग्युलेशन ऑफ वेजेस.
इन व्ह्यू ऑफ द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल. आता आपण बघितले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जी मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आपल्या घटनेने ॲज कंटेन इन आर्टिकल 43 ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. इट इज बियॉन्ड डाऊट दॅट द सेक्युरिंग ऑफ लिव्हिंग वेजेस टू लेबरर्स विच एन्श्युअर नॉट ओनली बेअर फिजिकल सबसिस्टन्स. म्हणजे केवळ जगण्यापुरतं अन्न आणि हे मिळावं असं नाही, बट ऑल्सो मेंटेनन्स ऑफ हेल्थ अँड डिसेन्सी. म्हणजे चांगल्या पद्धतीनं राहता आलं पाहिजे, हेल्थ चांगली राहिली पाहिजे, न्यूट्रिशन फूड मिळालं पाहिजे, सगळ्या फॅसिलिटीज केवळ श्वास चालू आहे म्हणून असं नाही, तर ह्या सगळ्या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा विचार केला गेलेला आहे. तर विथ धिस we will continue this topic for the our next lecture. Then we will complete after the Minimum Wages Act and the Workmen's Compensation Act. We will complete our module number 4. So with this I close today. Good day.